मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला मुदतवाढ द्या, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। प्रत्येक पनीर सारखं नसतं। शुद्धतेची खात्री करूनच योग्य पनीर निवडा। गोकुळ मलाई पनीर हे शुद्ध दुधापासून तयार केलेले आहे, त्यामुळे त्यात नैसर्गिक दुधातील फॅट, प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात मिळते। काही पनीर वनस्पतीजन्य तेल, स्टार्च किंवा इतर घटकांपासून तयार केलेले असू शकते। म्हणून ग्राहक म्हणून जागरूक व्हा आणि पनीर घेताना गोकुळच मागा। शुद्धतेचा विश्वास, चवीचा आनंद। आजच घरी आणा गोकुळ मलाई पनीर। महाराष्ट्र राज्यात सध्या सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच SIR मोहिमेची मुदत आता किमान 30 दिवसांनी वाढवून द्या, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर महापालिका गटनेते आदिल फरास आणि माजी नगरसेवकांनी आज जिल्हाधिकाऱ्यांना या संदर्भात निवेदन सादर केलं आहे। यावेळी बोलताना नगरसेवक आदिल फरास यांनी सध्या सुरू असलेल्या पावसाळा यामुळे कामाचा वेग मंदावला आहे, तसंच जनजागृतीच्या अभावामुळे अनेक नागरिक कागदपत्रांअभावी किंवा माहिती नसल्यानं नोंदणीपासून वंचित राहण्याची भीती आहे। अन्य गोष्टींचा विचार केल्यास SIR साठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली। आता कसं आहे, निवडणूक आयोगाकडून एक प्रोग्राम चालू आहे, विशेष सखोल याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजे SIR। याच्यामध्ये पडताळणी करून जे मूळ मतदार आहे त्या मूळ मतदाराचा त्याच्या यादीमध्ये समाविष्ट करायचं आणि जे दुबार असतील, मयत असतील, ट्रान्सफर्ड असतील, ह्या लोकांची नावं वगळून ज्या त्या ठिकाणी बाबा मयत असतील तर ते काढून टाकण्यात येणार, दुबार असेल तर एकच करणार। हे पुनरीक्षण SIRचं काम चालू आहे, गेली 1.5-2 महिने हे चालू आहे। परंतु नेमलेले BLO ह्यांचा जर बघितलं की ह्यांना अतिरिक्त चार्ज सुद्धा आहेत, त्यांच्याकडे त्यांच्या खात्याचे चार्ज आहेत, ते काम करून आणि परत ते BLOचं करायचं आहे। त्यामुळं अनेक वेळा ते BLOंना वेळ कमी पडतंय आणि ते ह्या मतदार प्रक्रियेमध्ये मतदारांच्या घरापर्यंत पोचायला त्यांचा वेळ कमी पडतो आणि ते पोचलेले नाहीत काही प्रमाणामध्ये। 2 दिवसापूर्वी आम्ही महानगरपालिकेमध्ये बैठक घेतली होती, त्यामध्ये आम्हाला कळालं की सरासरी 60 ते 62% फक्त हे पडताळणी झालेली आहे, म्हणजे डिटेक्ट झालेले आहेत। बाकीच्यांचं फॉर्म काही लोकांनी घेतलंय, भरलेलं नाही, काही लोक आढळून आलेले नाही, काही लोकांचं BLOंशी कॉन्टॅक्ट होत नाही आहे। मतदार आम्हाला फोन करतात नगरसेवक म्हणून की साहेब हे BLO कोण आहे, आमच्या इथं कोण आलेलंच नाही। ते अशा काही कदाचित ते येऊन गेले असतील, यांचं दार बंद असेल, काही असेल। परंतु एकंदरीत जर बघितलं पावसाचं वातावरण आणि चालू असणारं काम आणि ह्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही खुलासेवार जे काम करण्याची प्रक्रिया आहे ही लगेच होण्यासारखी नाही आणि त्यामुळं लेट होत आहे। थोडंसं दुर्लक्षी काही लोक करतायत, 1-2 BLOंनी दुर्लक्ष केल्याचं सुद्धा आम्हाला निदर्शनास आले। या सगळ्यांचा विचार करून शेवटी कसं आहे, मतदान हे पवित्र हक्क आहे। या घटनेमध्ये आपल्याला मतदानाच्या द्वारे या देशामध्ये आपल्याला बदल घडवता येतो, इतकी मोठी ताकद आहे। आणि मग मतदानासारखं पवित्र हक्क जर गेलं तर ते लोकशाहीला घातक आहे। म्हणून आमची कलेक्टर साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाच्या वतीनं कोल्हापूर शहराच्या वतीनं आम्ही या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे। आमचे सर्व नगरसेवक आणि पदाधिकारी आज हजर आहेत। आमचं म्हणणं एवढंच आहे की जर 60-62% जर झाला असेल तर 100पैकी 60-62 लोकांचं झाले, बाकीचे वंचित राहणार आहेत। आणि एकदा जर काही याद्या पूर्ण झाल्या तर त्या लोकांना मतदानापासून वंचित राहावं लागणार आहे आणि हे फार मोठं या लोकशाहीच्या देशामध्ये फार मोठा अन्याय त्या लोकांच्यावर होऊ शकतो। त्यामुळे आमची विनंती त्यांना कलेक्टर साहेबांना आहे की पुन्हा एकदा आपण जाहिरातीद्वारे 8 तारीख असेल तर ते 8 तारखेपर्यंत जाहिराती ताकदीनं केले पाहिजे। आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की रिक्षा फिरवा, रिक्षाच्या माध्यमातून करणं लावून त्या ठिकाणी लोकांना जागरूक करा। संबंधित BLOंना ज्या त्या केंद्रावर बसवून 1-2 दिवसाची त्या पद्धतीने पॅम्पलेट्स वाटायला लागले तर पॅम्पलेट्स वाटवा, वृत्तपत्रांमधून द्या, चॅनल्समधून तुमच्यासारख्या सर्वांच्या दिलं पाहिजे, अशी विनंती मी कलेक्टर साहेबांना केलेली आहे। त्याचं निवेदन त्यांना दिलेलं आहे। तसंच या समस्येवरती तोडगा काढण्यासाठी आदिल फरास यांनी प्रशासनाकडे 3 प्रमुख मागण्या केल्या आहेत। तर एकही पात्र मतदार नोंदणीपासून वंचित राहू नये यासाठी या गंभीर बाबींची दखल घेऊन निवडणूक आयोगाकडे आता मुदतवाढीची शिफारस करावी, अशी मागणी सुद्धा निवेदनाद्वारे करण्यात आली आहे।
या निवेदनावरती आता नगरसेवक मानसी लोळगे, माजी नगरसेवक प्रकाश गवंडी, सतीश लोळगे, पूजा साळोखे, युवराज साळोखे यांच्यासह आजी माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.